या आकृती हॉस्पिटलचे जे मालक आहेत, त्यांचे 3 हॉस्पिटल आहेत, ठाकूरजी त्यांचे मित्र आहेत. आमची एक संस्था आहे जी देशभरामध्ये काम करते, वानर सेना त्याचं नाव आहे. जेव्हा कुठलाही एखादा पेशंट आजारी पडतो आणि त्याला जर मदतीची गरज असेल तर त्यावेळेस ही वानर सेना पूर्ण देशातून काही जे लोक आहेत त्यांना आवाहन करते की ह्या माध्यमातून हा पेशंट आहे आणि याला पैशाची गरज आहे. आणि ती वानर सेना आवाहन केल्यानंतर 1-2 महिन्यामध्येच खूप लोक जे मदत करायची इच्छा ज्यांची असते ती लोक मदत करतात. काही महिन्यापूर्वीच वानर सेनेचे जे प्रमुख आहे त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं, कारण मी त्या संस्थेचा मी सुद्धा एक सदस्य आहे म्हणून काम करतोय. तर त्यांनी आवाहन केलं होतं विनोद कांबळीच्या खात्यामध्ये काही पैसे पण ऑलरेडी जमा झाले, कारण डायरेक्ट अकाउंटमध्ये जमा करायला सांगितले होते. काही स्वयंसेवी ज्या संस्था आहे आमच्यावर काही लोक आहेत त्यांच्या माध्यमातून जवळजवळ 20-1 लाख रुपये आज जमा झाले. ते 20 लाख रुपये संध्याकाळी ते सगळे येणार आहेत, खास उत्तर प्रदेशवरून येणार आहेत, कारण हे वानर सेनेचे जे प्रमुख आहेत ते उत्तर प्रदेशमध्ये आहेत. तर ते येणार आहेत, ते देणार आहेत. आम्ही आज हा निर्णय घेतला कारण एकनाथ शिंदे साहेबांनी मला आज विनोद कांबळीची भेट घ्यायला इथं पाठवलं. काल मंगेश चिवटे या ठिकाणी जे आमचे वैद्यकीय पथकाचे प्रमुख आहेत ते येऊन गेले आणि एकनाथ शिंदे साहेबांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून 5 लाखाची मदत पण जाहीर केली. ते 5 लाख परत त्याच्या अकाउंटमध्ये काही पैसे जमा झाले, ते एक 4-5 लाख आणि अजून एक 20 लाख, म्हणजे 30 लाख रुपयाची मदत ही विनोद कांबळीच्या पत्नीच्या नावानं ही जमा केली जाईल. अजूनही आव्हान काही आमचं जे झालेलं आहे त्या माध्यमातून जो निधी येईल तोही त्याच्या पत्नीच्या नावाने जमा केला जाईल. परंतु महत्वाची गोष्ट जी आहे ती फक्त ही टेम्पररी ट्रीटमेंट आहे. परमनंट ट्रीटमेंट जी आहे, काही जे आजार आहेत या आजाराची आता छाननी होते आणि लगेच डॉक्टरांना 1-2 दिवसात सगळी माहिती मिळेल. तर जे काय आजार आहे त्याचा पूर्ण उपचार करण्याची जबाबदारी आता आम्ही उचललेली आहे. म्हणजे विनोद कांबळीला ज्या वेळेस वैद्यकीय उपचाराची गरज पडेल त्यावेळेस गंगूबाई संभाजी शिंदे हे हॉस्पिटल, इंदिराबाई बाबूराव सरनाईक हे हॉस्पिटल आणि त्याचबरोबर आकृती हॉस्पिटल जे आता ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, हे 3 हॉस्पिटल विनोद कांबळीच्या वैद्यकीय सेवेसाठी आयुष्यभर त्याला जी काही वैद्यकीय मदत लागेल त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि फ्री ऑफ चार्ज पूर्ण उपचाराचा खर्च आणि पूर्ण औषध आहे ही आमच्या ह्या 3 हॉस्पिटलच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात येईल. डॉक्टर इंदिराबाई बाबूराव सरनाईक आणि गंगूबाई शिंदे हॉस्पिटलचे इंचार्ज डॉक्टर पॉल आहेत, त्यांना ही जबाबदारी दिलेली डॉक्टर ठाकूर आहे, त्यांनी ही जबाबदारी घेतलेली आहे. त्यामुळे त्या 3 हॉस्पिटलच्या माध्यमातून हा सगळं खर्च आता आयुष्यभर केला जाईल. योगायोगानं आज ख्रिसमस आहे आणि विनोद कांबळीची बायको ख्रिश्चन आहे, त्यामुळे तो बायकोवर प्रचंड प्रेम करतो आणि त्याचे बायको आज भेटायला येणार आहे म्हणून डॉक्टर ठाकूरांनी शैलेश ठाकूरांनी एक हॉस्पिटलमध्ये एक रूम, क्रिसमस रूम आणि त्या रूम मध्ये त्याला आता शिफ्ट करणार आहे जेणेकरून केक वगैरे कापता येईल. आणि ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना विनोद कांबळीने मैदानावर डबल सेंचुरी पण बऱ्याच वेळा मारलेल्या आहेत, परंतु मी त्याला सांगितलं की आयुष्याची सेंचुरी आता तुला मारायची आहे, तुला अजून जगायचंय. तुझ्यासारखे विनोद कांबळी ह्या देशामध्ये अजूनही तयार करायचे. क्रिकेटच्या माध्यमातून असे विनोद कांबळे, असे सचिन तेंडुलकर ह्या देशामध्ये जर झाले भविष्याचं जे क्रिकेट आहे भारताचं अजून उज्ज्वल आहे. सर 30 वर्षाची ओळख आहे असं तुम्ही म्हटलं, अजून त्याची आठवणीला उजाळा मिळाला. हो, मला आठवत आहे की 93-94 साली त्याचं लग्न झाल्यानंतर तो लग्नाचा पहिला वाढदिवस माझ्या फार्म हाऊस वर त्यांनी येऊरला साजरा केला होता. जवळजवळ 4-5 दिवस तो येऊरला राहिला होता आणि तेव्हापासून आमची ओळख झाली. अनेक वेळा माझ्या अनेक टुर्नामेंटच्या समारोपाला किंवा उद्घाटनाला विनोद कांबळे हजर असायचा. बऱ्याच वेळा कौटुंबिक संबंधामध्ये असंबंध असल्या कारणानं रेस्टॉरंटमध्ये माझ्या कौटुंबिक जे कार्यक्रम असायचे त्याला विनोद यायचा. त्यामुळे हे 30 वर्षाचे संबंध आम्ही जोपासले होते. परंतु काही गोष्टींची जी गरज नसताना त्यांनी त्या चुका केल्या, त्याला आता भोगायला लागतात. परंतु आता त्यांनी प्रयत्न केलं की आता मी आयुष्यात परत चूक करणार नाही. मला अनेक मैदानावर येऊन अनेक क्रिकेटपटू घडवायचे आणि त्यासाठी मला जगायचंय. म्हणून मी फक्त त्याला सांगितलं की डबल सेंचुरी नाही तर निदान ह्या देशासाठी तरी विनोद कांबळीने सेंचुरी मारणं आयुष्याची गरजेचं.